त्यातच आज शिवसेना गटाने 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्या टप्प्यासाठी आपल्या उमेदवाराची यादी जाहीर केली आहे। त्यात त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनी एकला चळवळीचा नारा दिल्याचं दिसून येत आहे। प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली। ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य समितीची काल बैठक घेतली। या बैठकीत आगामी निवडणूक लढ्यासंदर्भात आम्ही काही निर्णय घेतले आहेत। आमच्याबरोबर जे आघाडी करण्यासाठी इच्छुक होते त्यांना आम्ही सांगितले की महाराष्ट्रातील जरांगे पाटील फॅक्टर लक्षात घ्यावा, पण तो फॅक्टर लक्षात घेतला गेला नाही। जरांगे पाटील यांच्यासह काल आमची बैठक झाली। पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत संपत आहे, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी विचार विनिमय करून अर्ज करण्याचे आमचे ठरले आहे। प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडीतून ते बाहेर पडले आहेत का याबाबत त्यांनी उत्तर देणे टाळले। आज फक्त उमेदवारांची घोषणा करत प्रश्नोत्तरांना उत्तर देईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। भाजपाने मुस्लिमांना बाजूला टाकण्याचं राजकारण सुरू केलं आहे। त्यासाठी मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्याचं आम्ही ठरवलंय। तसेच जैन समाजालाही उमेदवारी देऊन त्यांना जिंकून आणण्याचा आम्ही निर्धार केलाय। मराठा, मुस्लिम आणि गरीब ओबीसी यांची सांगड घालून आम्ही नवी वाटचाल करत आहोत, असंही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। राजकारणात हल्ली प्रचंड पैसा खर्च केला जातो, त्यामुळे निवडून गेलेला नेता जनतेशी बांधिलकी न ठेवता त्याला देणगी देणाऱ्याशी बांधिलकी ठेवतो। त्यामुळे आम्ही सामान्य जनतेला आवाहन करत आहोत की गावागावातून लोकांनी पुढे येऊन प्रचार करावा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलंय।